आज इराण इस्रायल युद्धाचे पडसाद सगळ्या जगावर उमटू लागले आणि तसे सगळ्यात जास्त पडसाद आमच्यावर उमटले. आणि खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने एलपीजी पुरवठ्याच्या संदर्भातून जो मोठा एक भयानक विस्फोट झाला आणि सर्वसामान्य माणसाचं जीवन विस्कळीत झालं. परंतु ही विस्कळीतता परत एकदा पटलावर आणण्यासाठी राज्य शासनाने केरोसिन म्हणजे रॉकेलचा परत बाजार म्हणजे सर्वसामान्य लोकांसाठी उपलब्ध करण्याची जी घोषणा केली. आणि अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी ज्या पद्धतीने परत एकदा हे रॉकेल हे सर्वसामान्याच्या चुली पेटवण्यासाठी कार्यशील होईल याची ग्वाही दिली. सर्वसामान्य माणसाची आशा पल्लवित झाल्या. परंतु ही घोषणा फक्त संसद म्हणजे विधान भवनापुरतीच होती का? आजही जे रॉकेल ते एकेकाळीची लाईफलाईन होती, जी लाईफलाईन घरातल्या स्वयंपाकगृहापासून तर अवैधरित्या चालणाऱ्या गाड्या किंवा ट्रक, टेम्पो, शेतातले इंजिन प्रत्येक ठिकाणी सर्रास पद्धतीने या रॉकेलचा वापर व्हायचा. परंतु बदलत्या युगामुळे आता ज्या पद्धतीने या इंधनाचा म्हणजे या रॉकेलचा वापर दळणवळणाचं इंधन म्हणून व्हायचं, आता त्या पद्धतीची परिस्थिती राहिलेली. कारण की ऑटोमोबाईल मध्ये अनेक पद्धतीचे परिवर्तन होऊन ज्या पद्धतीनं रॉकेल बंद करण्यात आलं आणि त्या पद्धतीने त्याच्यातली मॉडिफाई पद्धती ही बदलली आणि त्यामुळे आता रॉकेलवर गाड्या चालणाऱ्या आता अवशेषातच राहिलेल्या नाही. पण खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थितीमध्ये गोरगरिबाची जर चूल पेटवण्यासाठी जर हे रॉकेल परत एकदा स्वयंपाकघरापर्यंत पोहोचलं तर खऱ्या अर्थानं सामाजिक प्रश्नात जो आज भेडसावतोय, ज्या पद्धतीनं एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण होऊन सर्वसामान्य माणूस होरपळणार आहे, त्यापासून खूप मोठी मुक्तता मिळेल. पण ही मुक्तता कधी, हा प्रश्नचिन्ह मात्र आजही जनतेच्या समोर उभा आहे. कारण की घोषणा नेहमी होतात आणि या घोषणेचं खऱ्या अर्थानं अंमलबजावणीत रूपांतर होणं हे खूप मोठी कायद्याची कसोटी. पण ही कसोटी कुठपर्यंत या लोकांच्या कोपऱ्याला गुळ लावून ठेवेल आणि सर्वसामान्य माणसासाठी हे रॉकेल जे एकेकाळी सद्दाम या नावाने ओळखलं जायचं ते प्रत्येकाच्या स्वयंपाकघरापर्यंत कधी पोहोचेल याचीच प्रतीक्षा आता सगळ्या महाराष्ट्राला लागलेली आणि त्याचंच विश्लेषण करण्यासाठी आज तुमच्या समोर आहे. मित्रांनो, रॉकेल किंवा स्वयंपाकघर हा एक जवळचं नातं होतं. कारण की त्या काळामध्ये ज्या पद्धतीच्या होरपळणाऱ्या परिस्थिती होत्या आणि ज्या पद्धतीनं इंधन म्हणून सगळ्यात जास्त वापर करण्याचा प्रकार हा रॉकेलचा होता. कारण की उच्चप्रभू घरात ज्या पद्धतीने गॅस पोहोचला होता, पण मध्यमवर्गीय घरात गॅसची शेगडी ही न परवडणारी होती. कारण की ज्या पद्धतीची कसोटी त्यावेळेस गॅस मिळवण्यासाठी करावी लागत होती, त्यासाठी एक तर उच्च पदस्थ अधिकारी असला पाहिजे होता, नाहीतर एखादा चांगला मोठ्या हुद्द्यावर राजकारणी. सर्वसामान्य माणसाच्या पोहोचेच्या बाहेर हा गॅस होता. त्यामुळं सर्वसामान्य माणसाची चुली या शक्यतो रॉकेलच्या स्टोव्हवरच पेटायच्या. रॉकेलच्या स्टोव्हवरच त्यांना स्वयंपाक मिळायचा आणि त्यामुळं रॉकेल आणि सर्वसामान्य माणसाचं कुटुंब हे अविभाज्य घटक झालं. त्यामुळं तासोनतास जरी रांगेत उभा राहून आम्हाला रॉकेल मिळवता आलं तरी त्याची गया नव्हती. परंतु त्यावेळेसची परिस्थिती ही त्या पद्धतीची. त्यावेळेस युग एवढं धावतं नव्हतं. त्यामुळं प्रयोग हे नेहमी प्रतीक्षेच्या समीकरणातच मोजले जायचे. त्यामुळे रांगा या तेव्हापासून आमच्या नशिबाला लागलेल्या. या भारताने रांगा अनेक पद्धतीच्या बघितल्या. अनेक पद्धतीने रांगेत आम्हाला परिस्थिती दाखवली. भले ती लॉकडाऊन मध्ये आम्हाला किराणा माल घेताना असेल किंवा नोटबंदीमध्ये नोटा बदलताना किंवा जेव्हा वोटर आयडी मध्ये म्हणजे आम्हाला मतदान करायचं असेल त्यावेळेस सुद्धा आमच्या नैतिक अधिकार बजावण्यासाठी सुद्धा आम्हाला शेवटी रांगेतच उभं राहावं लागतं. हे आमच्या राष्ट्राची खरी परिस्थिती आहे. परंतु आता अशाच पद्धतीच्या रांगा रेशन दुकानाच्या बाहेर आता पाहावयास कधी मिळतील याची प्रतीक्षा सर्वसामान्याला लागलेली. कारण की ज्या पद्धतीने एलपीजीचे भाव अस्थिर राहिलेले आहेत आणि नेहमीच हे भाव अस्थिर असल्यामुळं पाहिजे त्या पद्धतीत आम्हाला पाहिजे तेव्हा ज्या पद्धतीनं एक विचार झाला होता त्या पद्धतीनं विचार तो या इस्रायल आणि इराण युद्धाने आमच्यावर ज्या पद्धतीचं संकट ओढावलं
आणि या संकटामुळे सर्वसामान्य माणूस व्यथित झाला. आजही ती टांगती तलवार आहे की आता 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 गॅसची सप्लाय या पद्धतीने मिळेल, आता गॅसचा सप्लाय त्या पद्धतीने मिळेल, आणि राजकीय समीकरणामध्ये तर याचं भांडवल करणं खूप जोरात सुरू आहे. सत्ताधारी असो की विरोधक, प्रत्येक जण आपल्याला मिळालेली संधी सोडायला तयार नाही. याच्यात राज्यामध्ये सुद्धा स्पर्धा सुरू झाली. परंतु या स्पर्धेतून ज्या पद्धतीनं छगन भुजबळांनी हा काढलेला सुलभ मार्ग खऱ्या अर्थानं सर्वसामान्य कुटुंबापर्यंत कधी जाणार, पोहोचणार, ह्याची प्रतीक्षा मात्र आजही सर्वसामान्य माणूस करेल. रॉकेल ज्या पद्धतीनं परत पुनरावृत्तीत येईल त्या पद्धतीनं आता हा तो स्टोर रूम मध्ये टाकलेला असेल किंवा कोणाला तरी दिलेला असेल किंवा कोणाला तरी विकलेला असेल, आता त्याला परत आपल्या स्वयंपाकघरात रिसेट करायचं, आणि रिसेट करण्यात आम्ही खूप माहीर आहेत. प्रत्येक गोष्टीमध्ये आम्हाला रिसेट खूप चांगल्या पद्धतीने करतो, कारण की आयुष्यच ऍडजस्टमेंट मध्ये गेलेलं आहे. हे ऍडजस्टमेंट करून सर्वसामान्य माणूस आपल्या जीवनाचा जो गाडा चालवतोय त्या गाड्याला खऱ्या अर्थानं या ऍडजस्टमेंटची खूप मोठी स्टेपनी आहे, आणि या स्टेपनीवरच आज आम्ही धावतोय. परंतु ही जी स्टेपनी मिळालेली हे जे आमच्या स्टोर रूम मधला पडलेला स्टोव आहे, कोणाला दिलेला स्टोव आहे किंवा आम्हाला विकत आणायचा नवीन स्टोव आहे, हा स्टोव कधी पेटणार आणि हा पेटल्यानंतर सर्वसामान्य माणसाची भाकरी कधी शेकणार, यावरच सर्वसामान्य लोक आज या शासनाकडे आशेच्या नजरेने बघत आहे. आणि ही आशेची नजर अजून किती दिवसाची प्रतीक्षा लागेल, तशी मिळालेल्या माहितीनुसार म्हणजे ज्या पद्धतीनं या पुरवठा विभागाकडून प्रत्येक घाऊक केरोसिन डीलर पर्यंत पत्र पोहोचलेली आहेत, पण ही पत्र केव्हा पुरवठ्याच्या माध्यमातून रॉकेलची सप्लाय सुरू होईल आणि सर्वसामान्य माणसाचा जो दैनंदिन अन्न शिजवण्याचा जो उपक्रम आहे, ज्या पद्धतीचं अन्न त्याला दैनंदिन जीवनात त्याची एक इंधन म्हणून वापरतो, ते शिजवण्यासाठी ह्या इंधनाची सप्लायची आहेत कधी सुरू होईल याची प्रतीक्षा मात्र जोरात आहे. घोषणा नेहमी होतात, पण घोषणा झाल्यानंतर ते लवकरात लवकर सर्वसामान्याच्या चुलीपर्यंत पोहोचणं, सर्वसामान्याच्या स्वयंपाकघरापर्यंत मिळणं हे मात्र कठीण होतं. हे आमच्या ब्युरोक्रॉसीने किंवा आमच्या सरकारी यंत्रणेने नेहमी दाखवलेलं आहे. त्यामुळं आता आडीनडीच्या प्रश्नामध्ये ज्या पद्धतीचा रॉकेलचा वापर किंवा या सद्दामचा वापर होणार आहे, ते सद्दाम किती काळाच्या नंतर आमच्या स्टोव पर्यंत येईल आणि आमची चूल ही पुन्हा एकदा त्या सद्दामच्या माध्यमातून पेटेल, याच्याच अपेक्षेमध्ये सर्वसामान्य माणूस शासनाकडे टक लावून बघत आहे. या टक लावून बघणाऱ्या माणसाची खऱ्या अर्थानं लवकरात लवकर निश्चिंती करावी आणि सर्वसामान्य माणसाच्या चुलीपर्यंत ती चूल लवकरात लवकर कशी पेटेल, गॅसच्या रांगेमध्ये उभं राहण्यापेक्षा कमी परिश्रमामध्ये हे रॉकेल सामाजिक परिस्थितीमध्ये पोहोचावं आणि लोकांना परत त्या रांगात उभे करण्यापेक्षा त्यांना अशी पर्यायी व्यवस्था करावी की ज्याच्यामुळं पुन्हा असे संकट जर ओढवली आणि अशा पद्धतीचा जर तुटवडा निर्माण झाला तर त्या तुटवड्याचा परिणाम सामाजिक परिस्थितीवर तरी होणार नाही, याची जर काळजी शासनाने घेतली तर खऱ्या अर्थानं या लोकशाहीचं फलित होईल हे मात्र निश्चित. परंतु काय, बोलाची कडी आणि बोलाचा भात हे आम्हाला चांगलंच जमतं आणि नेहमी आम्ही बोलाच्या कडी आणि बोलाच्या भातामध्ये परिंद आहोत. त्यामुळे जोपर्यंत कडी आणि बोलाचा भात मिसळत नाही आणि जोपर्यंत सर्वसामान्य माणसाच्या मुखात तो भात जात नाही तोपर्यंत सामाजिक परिस्थितीमध्ये आम्ही एक सक्षम सक्षम व्यवस्थेत पोहोचलोय याची प्रचिती मिळणार नाही. परंतु बघूया शासन किती परिस्थितीमध्ये हे रॉकेल सर्वसामान्य माणसासाठी उपलब्ध करतं आणि सर्वसामान्य माणसाच्या चुलीमध्ये या इंधनात पेटून कशा पद्धतीच्या अन्नाची चव पुन्हा सर्वसामान्य माणूस सांगतो. याबद्दल तुमचं काय मत आहे आणि याबद्दल तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर 100% कॉमेंटच्या माध्यमातून कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.